एकटे फक्त शिवसेना प्रमुख त्यांच्या पाठी उभे राहिले की मोदी गया तो गुजरात गया। जर तेव्हा शिवसेना प्रमुख यांच्या पाठी उभे राहिले नसते तरी आपल्याला दिसलेच नसते। आणि तेच आता आपली शिवसेना संपवायला निघालेत। उपरे सगळे आपले मिंदे बसले डोक्यावर, अजितदादा डोक्यावर, अशोक चव्हाण डोक्यावर, तिकडे आसाममध्ये हेमंत बिस्वा डोक्यावर, सगळे भ्रष्टाचार तितुका मिळवावा, भाजपा अपक्ष वाढवावा। तुमच्या नेत्यांना काही लाज लज्जा शरम नाही। दुसऱ्यांचे पक्ष फोडतायत, दुसऱ्यांचे रेडीमेड नेते घेतायत। अरे जगातला एवढा मोठा पक्ष पण तुमच्याकडे साधे नेते नाहीत। दिवसभर बुलढाणा जिल्ह्यामध्ये फिरतोय, उद्या सुद्धा फिरणार आहे। पण जो प्रतिसाद बघतो आहे तो पाहिल्यानंतर मला नाही वाटत तिकडे भाषण करण्याची गरज आहे, कारण तुम्ही सगळे पेटून उठलेले आहात। मी जो काही दौरा करतोय तो जनसंवाद नाही, मी कुटुंब संवाद करतोय। हे माझं कुटुंब आहे आणि कुटुंब, या कुटुंबाला हुकुमशाही आपल्या देशात येते याची जाणीव आहे की नाही पाहतोय। आणि माझ्या लक्षात येतंय की तुम्ही नुसते जागे नाही तर तुम्ही पेटूनच उठलेला आहात। मी गद्दारांचा काही समाचार घेण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण तो घ्यायला तुम्ही समर्थ आहात। बुलढाणा हा आपला बालेकिल्ला आहे। बुलढाण्याचा खासदार सातत्याने शिवसेनेचा आणि शिवसेनेचाच तुम्ही लोकांनी निवडून दिलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा तुम्ही शिवसेनेचाच खासदार निवडून देणार आहात। राहिला प्रश्न आमदाराचा, आपली महाविकास आघाडी आहेच, त्याच्यामुळे ही आमदारकीची जागा सुद्धा महाविकास आघाडीच जिंकणार। आणि आमदार सुद्धा कसा पाहिजे हे तुम्ही ठरवायचे। संजय राऊत यांनी आपल्या भाषणामध्ये त्याचा समाचार घेतलाय, पण एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं, हे महाशय किती वर्ष तुम्ही निवडून देताय? 3-4 वेळा दिलेले आहेत। 3 ते डॉक्टर आहेत असं म्हणतात, पण डॉक्टर असल्यानंतर आपल्या या बुलढाण्यामध्ये विशेषतः या भागामध्ये जो खारपाण पट्टा आहे आणि त्या पाण्यामुळे इथल्या अनेकांना किडनीचा जो काही विकार घडतोय त्याच्याबद्दल या डॉक्टर महाशयांनी काय केलं का? म्हणजे कुठे कुठे शोधू तुला, मिळतच नाही। आता मला मोठा हार घातला, आपण पाहिलं असेल, हे तुमचं प्रेम आहे। पण हे प्रेम एवढं प्रचंड आहे की या प्रेमाचं जो एक भार आहे तो स्वीकारणं आणि तो पेलणं हे फार अवघड आहे। माझी आपल्या चरणी एकच प्रार्थना आहे की आज जरा थांबा ना, ए दादा खाली बस रे, काय तुमच्या बरोबरीने अख्खा महाराष्ट्र सुद्धा बघतोय, बघू द्या। दिल्ली सुद्धा बघते आणि दिल्लीने पाहिलंच पाहिजे, त्यांचे डोळे पांढरे झालेच पाहिजेत, कारण उद्धव ठाकरेला संपवायचा ते प्रयत्न करतायत। ज्या शिवसेनेनी आणि ज्या शिवसेना प्रमुखांनी, देशातल्या एकमेव हिंदू हृदय सम्राटांनी, मोदीजी पंतप्रधान नव्हते, गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना अटलजी त्यांना कचऱ्याच्या डब्यात टाकायला निघाले होते, आठवतंय का तुम्हाला? एकटे फक्त शिवसेना प्रमुख त्यांच्या पाठी उभे राहिले की मोदी गया तो गुजरात गया। जर तेव्हा शिवसेना प्रमुख यांच्या पाठी उभे राहिले नसते तरी आपल्याला दिसलेच नसते। आणि तेच आता आपली शिवसेना संपवायला निघालेत। मी तुम्हाला ते हाराचं सांगत होतो, हे किती उलट्या काळजाचे ते बघा। मला आजही आठवते 2014 साली एक दिवस अचानक तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांचा मला फोन आला आणि मला म्हणाले, उद्धव जी हमारी पार्टी की कल पार्लियामेंट्री बोर्ड की मीटिंग होने जा रही है। म्हटलं ठीक आहे, तुमच्या पक्षाचं मी काय करू? त्याला असं नाही, उद्या आम्ही आपल्या युतीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करणार आहोत। मग म्हटलं त्याला नरेंद्र मोदी यांचं नाव आम्ही जाहीर करतोय तर ते करू ना, तुमची काय हरकत नाही ना? म्हटलं उत्तम आहे, करा तुम्ही। भारतीय जनता पक्षाने ज्या क्षणाला मोदीजींचं नाव जाहीर केलं त्या क्षणी संजय राऊत सुद्धा दिल्लीत होते
आपल्या शिवसेनेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करायला गुच्छ घेऊन उभे होते. म्हणजे भाजपाच्या व्यतिरिक्त दुसरा पक्ष जर कोणता असेल मोदीजींना पंतप्रधान पदी स्वीकारण्यासाठी तयार असलेला तो म्हणजे आपली शिवसेना. राजनाथ सिंह अध्यक्ष होते, त्यांनी मग ते जाहीर केलं. आणि आज एक मी व्हिडिओ बघितला, मोदींचा सत्कार होतोय, मोठा हार असाच आणलेला आहे. राजनाथ सिंह आपल्या देशाचे संरक्षण मंत्री यांनी मध्ये डोकं घालायचा प्रयत्न केला, त्यानं सांगितलं जरा बाजूला व्हा. म्हणजे ज्यांनी ज्यांचं नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं त्या राजनाथ सिंहानं सुद्धा त्याचं जवळ उभं करायला तयार नाही. हार दिसतोय मला, मी एकटाच त्याच्यामध्ये असणार. पण एकूणच भारतीय जनता पक्षाची काय अवस्था झाली मला, म्हणजे भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचं समजू शकतो, सहनही होत नाही, सांगताही येत नाही, अशी त्यांची हालत आहे. आणि आता तर एवढे सगळे बाजार बुणगे त्यांच्या माथी बसतायत, उपरे सगळे, आपले मिंदे बसले डोक्यावर, अजितदादा डोक्यावर, अशोक चव्हाण डोक्यावर, तिकडे आसाममध्ये हेमंत बिस्वा डोक्यावर, सगळे भ्रष्टाचार तितुका मिळवावा, भाजपा अपक्ष वाढवावा, हे भाजपची आता गत झालेली आहे. म्हणजे येताना मी आणि संजय राऊत गप्पा मारत होतो, ते सामना पिक्चर मधलं एक गाणं आहे, कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, आठवतंय ना, कोण मेले कोणासाठी रक्त ओकून. मला भाजपवाल्यांना सांगायची की अरे तुम्ही रक्त आटवून आटवून तुमच्या पिढ्यांनी हा पक्ष उभा केला आणि आज भाजपच्या खांद्यावर उपऱ्यांचे ओझे वाहा. तुमच्या नेत्यांना काही लाज लज्जा शरम नाही. दुसऱ्यांचे पक्ष फोडतायत, दुसऱ्यांचे रेडीमेड नेते घेत आहेत. अरे जगातला एवढा मोठा पक्ष पण तुमच्याकडे साधे नेते नाहीत आणि म्हणे आम्ही 400 पार होणार. कसे होणार 400 पार? आत्ता सत्ता पडू दे, 4 टाळकी जरी तुमच्या सोबत आली तरी मी म्हणेन खूप कमाई केली तुम्ही आयुष्याची. आणि आज माझा पक्ष तुम्ही फोडलात, पक्ष चोरलात, चिन्ह चोरलात. उद्धव ठाकरेकडे काही नाहीये तरी जनता का आले उद्धव ठाकरेसाठी? का मला ते आपल्या कुटुंबातील एक मानतात? चला, माझं आव्हान आहे मोदीजी, या माझ्या माता भगिनी आहेत आणि हा माझा महाराष्ट्रातला जनता जनार्दन आहे, यांना विचारा तुम्हाला जवळचा कोण वाटतो? उद्धव ठाकरे वाटतो का नरेंद्र मोदी वाटतात? सांगा, जाहीरपणाने सांगा. काय बोलतायत, काय बोलतायत? घराणेशाहीवरती बोलायला लागले. अचानक आहे ना, कुठून करंट लागतो कळत नाही. घराणेशाही. अहो, शिवसेना प्रमुखांचा मी पुत्र आहे, तुम्हाला माहिती नव्हतं. 2014 साली माझ्या घरी आला होता विनवण्या करायला, 19 साली विनवण्या करायला आला होता. तेव्हाही मी शिवसेनेचा पक्ष प्रमुखच होतो, आजही आहे. पण तेव्हा तुम्हाला घराणेशाही वाटली नाही, कळली नाही. मी आजपर्यंत कधी यांच्या कुटुंबावरती बोललो नाही, कारण ती माझी संस्कृती नाही, ते माझं हिंदुत्व नाही. पण जर तुम्ही तुमची पातळी सोडून माझ्या कुटुंबियांवरती बोलत असाल तर मी सुद्धा तुमच्या कुटुंबियांवरती बोलू शकतो. काल अमित शहा बोलले की मोदीजी परत आले तर घराणेशाही संपवणार. अरे घराणीच्या घराणी तुम्ही उद्ध्वस्त करतायत, शेतकऱ्याची घराच्या घरं उद्ध्वस्त करतायत. घराणेशाही संपवणार. आणि पुढे ते असं म्हणाले की शरद पवारांना त्यांच्या मुलीला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय. शरद पवारांनी उत्तर दिलं की ते म्हणाले माझी मुलगी लोकसभेला उभी राहते, मुख्यमंत्री व्हायचं असेल तर विधानसभेला उभं राहायला पाहिजे. नाही, एवढं त्यांना कळत नाही. एवढे आंधळे झालेत, सत्तांधळे. आणि मला माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं असेल तरी जनता ठरवेल ना, मतं दिली तर तो मुख्यमंत्री होईल. पण आमची कोणाची तशी स्वप्न नाही आहेत. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं, ज्याला कोणाला व्हायचं असेल तो जनता ठरवणारी आहे. पण अमितजी, तुम्ही तुमच्या मुलाला जय शहाला जो BCCIचा अध्यक्ष केलेला आहे तो तुमच्या घराणेशाहीचा किंवा तुमचा दमदाटीचा प्रकार नाहीये. तुम्ही आमच्या मुलाबद्दल जेव्हा म्हणता तेव्हा तुम्हाला सुद्धा मुलगा आहे आणि तुमचा सुद्धा मुलगा काय त्याचं क्रिकेटमध्ये योगदान आहे? असं काय मोठं त्यांनी कौतुकास्पद काम केले? काय तो विराट असेल, रोहित शर्मा असेल, काल परवाकडे डबल सेंचुरी मारली तो यशस्वी जयस्वाल असेल, त्याचा काय हा जयशा कोच आहे? त्याचा काय प्रशिक्षक आहे? पण तुम्ही तुमच्या सत्तेच्या मस्तीमध्ये सगळ्यांना दमदाटी करून त्यांना आपल्या क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष केलात. कर्तृत्व काय त्याचं? तर मुंबईमध्ये होणारा वर्ल्ड कपचा अंतिम सामना हा त्यांनी त्यांच्या गावाला नेला, अहमदाबादला. हे त्याचं कर्तृत्व. ह्याच्यासाठी तुम्ही त्याला केलात? अरे आम्ही तर जनतेतली लोक आहोत, जनतेसमोर जाऊ शकतो आम्ही, कारण जनतेला माहिती आहे आम्ही कसे आहोत.
उद्धव ठाकरे एकटा नाहीये, उद्धव ठाकरेच्या वडिलांना सुद्धा जनता ओळखते, हिंदू हृदय सम्राट. उद्धव ठाकरेच्या आजोबांना ओळखते. पण अमितजी तुम्ही तुमच्या वडिलांचं कर्तृत्व सांगा, मोदीजी तुम्ही सांगा, आणि देवेंद्र फडणवीसजी तुम्ही सांगा तुमच्या घराण्याचं काय कर्तृत्व आहे. मी इकडे काहीतरी आदवा तद्वा बोलायला आलेलो नाहीये. पण मला संताप कुठे होतो की जे प्रश्न आज आपल्या जनतेसमोर पडलेले आहेत त्यांना बाजूला ठेवून सगळेजण चाललेत मोदींचं स्वप्न पूर्ण करा, मोदींचं स्वप्न पूर्ण करा. मग 10 वर्ष काय झालं बरं. एका बाजूला सांगतात की मोदीजी एवढं काम करतात की 24 तासामध्ये ते फक्त 3च तास झोपतात. मग 3 तासामध्ये स्वप्न पडतं आणि मोदींचं स्वप्न मोदी पूर्ण करतील, आम्ही काय करू. पण आज इथे माझे इकडे शेतकरी जमलेले आहेत. जमलेत का रे? किती आहेत शेतकरी? हात वर करा. सगळेच आहेत. अरे तुम्हाला झोप तरी लागते का रे बाबांनो? तुम्ही स्वप्न बघू शकता का रे? तुमच्या समोर स्वप्न पडायला तुम्हाला झोपच येत नाही. तुम्हाला म्हणजे मला कळत नाही की तुम्हाला कर्जातून मुक्त कसं व्हायचं ह्याची चिंता पडले. खरीप गेला, रब्बी गेला, पीक एक एक हंगामाच्या मागून हंगाम चाललेले आहेत, पदरामध्ये काय पडत नाही. आणि तरी सुद्धा तुम्हाला येऊन सांगतात मोदींचं स्वप्न पूर्ण करा. करणार आहात परत? मग 10 वर्ष तुम्हाला आम्ही तिकडे बसवलं, मग 10 वर्ष काय गवत उपटत बसला होतात का? 10 वर्ष मोदीजी पंतप्रधान होते ना, आता बस झालं. हे 3-4 टर्म हे आमदार होते ना, बस झालं. आता उलट इथला खासदार गद्दारी करून गेला, बरं झालं. इतरांची वाट मोकळी झाली, इतरांची वाट मोकळी झाली. कारण अनेकदा काही जण मला सांगतात की उद्धवजी काय करायचं, काय काम करत नाही, पण तुम्ही सांगता शिवसेना त्याच्या मागे आहे म्हणून आम्हाला त्याला मनात नसलं तरी मतदान करावं लागतं, खासदार बनवावं लागतं. पण आता नवीन सगळे तरुण माझ्यासोबत आलेत, जुने सगळे सोबत आलेले आहेत, इतर धर्मीय आलेत, बौद्ध आलेत, मुस्लिम आलेत, ख्रिश्चन आलेत, सगळे येत आहेत. बरं, यांचा प्रचार जो चालला होता, आपण ज्या वेळेला महाविकास आघाडी केली तेव्हा आता संजय राऊत तुम्ही काय उल्लेख केला मी विसरलो, कोणाचा उल्लेख केला रे त्यांनी? आपले उपमुख्यमंत्री. कळलं ना कोण? हा, त्यांनी काय बोंब मारली होती? उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अपमान केला. कसा अपमान केला? तर म्हणे शिवसेनेने सुद्धा मोदींच्या नावावरती मतं मागितली होती. बरं ठीक आहे, आपली युती होती, आम्ही मोदींच्या नावावरती मतं मागितली, तुम्ही हिंदू हृदय सम्राटांच्या नावाने तेव्हाही मागितली होती, आणि आता सुद्धा निर्लज्जपणाने तुम्ही त्यांचा फोटो चोरून मतं मागताय. कारण मोदींचं राहणं चालत नाही महाराष्ट्रामध्ये. पण तेव्हा तुम्ही जे काय सांगत होता की उद्धव ठाकरेंनी जनादेशाचा अपमान केला कारण युतीमध्ये मतं मागितली आणि आता काँग्रेस बरोबर गेले, यांनी हिंदुत्व सोडलं. बरं ठीक आहे, तुम्ही आमचे गद्दार फोडलेत, मिंद्याला उरावर घेतलं, या खासदाराला सुद्धा तुम्ही घेतलं. आणि जर मी युती असताना असं देवेंद्रजींचं म्हणणं असेल की उद्धव ठाकरे यांनी मोदींचा फोटो लावून मतं मागितली आणि काँग्रेस बरोबर गेले, मग अजितदादांनी काय मोदींचे फोटो लावून मतं मागितली होती? अशोक चव्हाणांनी काय मोदींचे फोटो लावून मतं मागितली होती? मग तुम्ही इतर पक्षातले घेताय, ते सगळे घेताना नितीश कुमारने काय मोदींचा फोटो लावून मतं मागितली होती? मग तुम्ही सगळ्यांना फोडताय. अजित पवारांवरती स्वतः मोदींनी आरोप केले होते 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा. तो घोटाळा काय मोदींचा फोटो लावून तुम्ही केला होता? अशोक चव्हाणांबद्दल त्या निर्मला सीतारामन बाईंनी जी श्वेतपत्रिका लोकसभेत मांडली त्याच्यामध्ये आदर्श घोटाळा म्हणून उल्लेख आहे. तो आदर्श घोटाळा अशोक चव्हाणांनी केला, तो काय मोदीजींचा फोटो लावून केला होता? हा काही जनादेशाचा अपमान नाही झाला? पण तुम्ही केलं तर सगळं काही चालतं आणि आम्ही केलं तर ते नाही चाललं. म्हणजे तुम्ही काय वाटेल ते गोमूत्र प्यायला तरी ते धर्म आहे आणि आम्ही पाणी पाहिलं तरी अधर्म आहे. हे नाही हिंदुत्व आम्हाला पटणार. आणि हिंदुत्वाच्या गोष्टी आम्हाला भाजपाने शिकवू नयेत. कारण या देशामध्ये हल्लीच्या काळामध्ये पहिल्या प्रथम हिंदुत्वाची दिशा कोणी दाखवली असेल तर ती एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवली.